7 वर्षाची साक्षी पांडे ही 28 मेला आपल्या दिवा येथील राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती। त्या संदर्भात तिचे वडील विजयकुमार पांडे यांनी मुंब्रा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती। त्याचा तपास करत मुंब्रा पोलिसांनी 48 तासात या मुलीचा शोध घेत तिला तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले। या संदर्भात पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची माहिती दिली। या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे आणि मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी अपहरित मुलीच्या राहत्या घरी भेट देऊन पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना दिल्या व तात्काळ डीबीच्या 4 टीम, एनडीपीएसच्या 2 टीम तपासासाठी रवाना केल्या। दिवा आगासन रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर ती मुलगी दिवा स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे एका अनोळखी इसमाबरोबर बोलताना दिसत होती। त्यानंतर दोघे अंबरनाथ लोकलमध्ये चढताना दिसत होती। त्यानंतर दोघेही बदलापूर ट्रेनमध्ये चढून बदलापूर स्टेशनला उतरताना दिसले। पोलिसांनी बदलापूर स्टेशन येथे आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता त्या अनोळखी इसमाचे नाव सुमित शांताराम जाधव असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्या राहत्या घरात पोलीस गेले असता अपहरित मुलगी व संशयित 30 याचे 3 अल्पवयीन मूल घरात मिळू नये। तो व त्याची पत्नी मागील 1.5 वर्षांपासून वेगळे राहत असून मुलांच्या संगोपनावरून त्यांच्या वाद आहेत। सुमित जाधवच्या मुलीच्या बाबतीत गैरकृत्य झाले होते, तसेच गैरकृत्य या मुलीसोबत होऊ नये या काळजीपोटी या मुलीला तो आपल्या राहते घरात बदलापूर येथे घेऊन जाऊन आपल्या मुलांसोबत या मुलीची व्यवस्थित देखभाल करत होता। पोलिसांनी त्या मुलीची मेडिकल टेस्ट केल्यानंतर ती सुखरूप असल्याचे निष्पन्न झाले। आई वडिलांच्या कटकटी स्वभावामुळे ती घरातून स्वतःच निघून गेल्याचे तिने पोलिसांनी सांगितले। पोलिसांनी त्या मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले। मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिवा भागातून 28 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती। या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन, प्रभारी अधिकारी व क्राईमचे पीआय आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले। या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या। याच्यामध्ये डीबीच्या 4 टीम आणि एनडीपीएसचे 2 टीम काम करत होत्या। या भागातील सीसीटीव्ही पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्हीमध्ये आल्या असतील या अपेक्षेने साधारणतः या संपूर्ण टीमने 948 सीसीटीव्ही याची पाहणी केली गेली। त्याच्यामध्ये मुलीची लाईन ऑफ लोकेशन्स मिळाली आणि याच्यामध्ये 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 31 तारखेला रात्री या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेनमधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं। त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं। त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली। त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली। ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाचे व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली। घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली। त्याच्याबरोबरच ती जे सुमित जाधव आहेत त्यांच्या स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती। ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती। या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे। त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला। तर या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली हा सांगितला होता। ती स्वतः दिल्लीची आहे, माझे आईवडील नाही आहेत आणि मला तुमच्याबरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाही आहे, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती। याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। तर अशी काही चुकीची घटना यांच्याबरोबर घडू नये, ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तो तिला तिच्या स्वतःच्या घरी घेऊन गेला होता। त्याचबरोबर त्यांनी आईला फोन करूनही सांगितलं होतं की मला उद्या या बाबतीत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे, परंतु रात्री मी तिला सोडू शकत नाही, अशा स्वरूपाची माहिती देऊन त्यांनी स्वतःच्या घरात सुरक्षितपणे ठेवलं होतं। 2च दिवसामध्ये ही मुलगी त्याला पप्पा म्हणत होती। एवढं चांगलं वातावरण, त्यांनी एवढं प्रेम ह्या मुलीला दिलं होतं। या मुलीचे संपूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे, मेडिकल झालेले आहे, याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची चुकीची माहिती समोर आलेली नाही आहे। त्यामुळे हा गुन्हा हा तिला सुखरूप मिळवण्यापुरता नसून पुढे तिच्या आईवडिलांची काय परिस्थिती आहे, या व्यक्तीने जे सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे की खोटी आहे याचं व्हेरिफिकेशनसुद्धा अद्याप आमची टीम करत आहे। आतापर्यंतच्या व्हेरिफिकेशननुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांनी घेऊन गेलेलं आहे त्याचा मालफाईड इंटेन्शन काही नव्हतं। पुढील तपास PSI शर्मा मुंब्रा पोलीस स्टेशन हे करत आहे।